रेल्वे स्टेशन जवळील शनी मंदिरात शनी जन्मोत्सवानिमित्त पाळणा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। सोलापूर रेल्वे स्टेशन जवळील शनी मंदिरात सोमवारी 26 मे रोजी शनैश्चर जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं मंदिरात रुद्राभिषेक, तैलाभिषेक आदी धार्मिक विधी पार पडले। दुपारी 12:15 पाळणा सोहळा पार पडला। यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या निमित्तानं मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती। सोमवती अमावस्या आणि शनी जयंती हा दुग्ध शर्करा योग असल्यानं भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती। मंदिरात सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक, तैलाभिषेक करण्यात आला। या मंदिराला 900 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे। शनैश्चर महाराजांवर अनेक भाविकांची श्रद्धा आहे। भक्तांच्या अडचणी दूर होतात। समाधान प्राप्त होण्यासाठी भाविक दानधर्म करतात। काही भांडी साहित्य दान करतात। याशिवाय काळं कापड, उडीद, मीठ, काळं मीठ, तेल मंदिरात दान करतात। काही जण प्रसादासाठी साखर, गूळ, डाळ, रवा, तांदूळ, भाजीपाला, अन्य साहित्य देतात। मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती। शनी जन्मोत्सवानिमित्तानं 100 किलोचा मसाला भात आणि 100 किलो बुंदीच्या लाडूचा प्रसाद भक्तांना वाटप करण्यात आला। दरम्यान शनी मंदिराचे मुख्य पुजारी कल्लैया गणेचारी यांनी शनी जन्मोत्सवाची अधिक माहिती दिली। पहाटे सकाळी श्री शनेश्वर मंदिराचे रुद्राभिषेक, पूजन, प्रसादाचा तैलाभिषेक, रुद्राभिषेक आणि सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 6 वाजता पार पडलेला आहे। त्यानंतर तैलाभिषेक चालू आहे आणि त्यानंतर आता 12:15 वाजता श्री शनेश्वरांचे पाळणा सर्व भक्तांच्या, सर्व सुवासिनींच्या सानिध्यात समक्षात उपस्थितीमध्ये आणि अत्यंत उत्साहाने पार पडला आहे। त्यासाठी शनेश्वर महाराजांचा आज जन्म असल्याकारणाने शनेश्वरांना तेल अर्पण करावं आणि शनेश्वरांचा धातू लोखंड असल्यामुळे शनेश्वरांचा धातू जे काय असेल ते आता आपण स्टील म्हणतो, ते स्टीलची बाटली म्हणजे मंदिरात उपयोगी होणारी वस्तू दान करावा असं आम्ही सर्व भक्तांना आवाहन केले होते। त्याप्रमाणे सर्व भक्तांनी ते दान सुद्धा केलेलं आहे, ते करत आहे।